हॅलो, नमस्कार. सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि सकाळ सकाळी ना माझी अशी साफसफाई मोहीम सुरू झालेली आहे. तर दररोजचं आपलं जे डस्टिंग असतं ते असतंच, पण आज म्हटलं जरा हे टीव्ही आणि जे आपले आरसे वगैरे आहेत ना काचेचे, ते सर्व स्वच्छ करून घ्यावेत. तर दर 4 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी मी हे काचेच्या वस्तू साफसफाई करत असते. टीव्ही वगैरे, कारण टीव्हीला जर आपण दररोज पुसलं ना तर त्याची स्क्रीन ना खूप नाजूक असते आणि त्याच्यावरती स्क्रॅच पडण्याची शक्यता असते. आणि जर त्याच्यावरती स्क्रॅच पडल्यानंतर टीव्हीचा पूर्ण असा लुकच निघून जातो. ते आपल्या साफसफाईच्या नंतर त्याचं पूर्ण अख्खं वाट लागून जाते. म्हणून म्हणा मी ते 4 किंवा 8 दिवसातूनच एकदा टीव्ही असा स्वच्छ पुसून घेते कॉलिनच्या स्प्रेने. मला वाटतं जवळजवळ 90 ते 95% स्त्रिया ह्या आपण कॉलिनचा स्प्रेच वापरतो काचेच्या वस्तू साफ करण्यासाठी, आणि त्याच्याने ना खरंच खूप छान रिझल्ट पण भेटतो आपल्याला. तर तुम्ही बघू शकता एका साईडला मी इथं ना स्प्रे मारून पुसून घेतलेला आहे. तर किती काच किती स्वच्छ दिसत आहे आणि त्याच्याच पलीकडची काच ना किती पुसट पुसट आणि धुळत दिसत आहे ते. तर अशा प्रकारे मी त्या दोन्ही छान कपाटाच्या आरशे ना स्वच्छ कॉलिनच्या स्प्रेने पुसून घेतले. तर आरशांची साफसफाई करता करता मी ना साईडला पण थोडंसं पुसून घेतलं. कारण आपल्या बायकांचं असं असतं ना की आपण एक वस्तू साफ करायला जातो आणि आपल्याला 2-3 ठिकाणी आणखीन धूळ दिसायला लागते आणि आपण ते साफ करतो. खरं तर माझे कपाट ना खूप जुनं आहे आणि त्याचा कलर पण खूप डल झालेला आहे. तर याच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. वॉलपेपर किंवा नवीन पेंट वगैरे द्यायचा, याचा मी विचार करेन त्याच्यासाठी. आणि आज मी फ्रीज पण ना कॉलिनचं स्प्रे मारूनच साफ केलं. एरवी दररोज माझा असा हात असतोच एखादा, जेव्हा मी डस्टिंग करत असते संपूर्ण घराची, तेव्हा मी ओल्या कपड्याने फ्रीज दररोज बाहेरून साफ करते. पण आज ना मी कॉलिनचा स्प्रे मारूनच फ्रीज पण साफ केला. तर त्यानंतर आता देवपूजेची सुरुवात करायची होती आणि आज ना मी असं गुरूंचे आपले छान असे गाणे लावलेले होते. तर इथं दत्तगुरूंचं छान असं गाणं लागलेलं होतं टीव्हीवरती. तर ते ऐकत ऐकत माझ्या देवपूजेची सुरुवात झालेली होती. आणि आता इथं बघा तुम्ही, आजची गुरुवारची आपली सुंदर अशी देवपूजा आजची झालेली आहे. तर असं देवपूजा वगैरे झालं ना सकाळ सकाळी तरच घरात खूप प्रसन्न वाटतं. आणि त्यानंतर आज गुरुवार असल्यामुळे मला स्वामींची आरती घ्यायची होती आणि आपलं जे सकाळचं आपल्या गुरूंचं वाचन असतं ते करायचं होतं. तर संपूर्ण देवपूजा वगैरे अशी छान उरकली आणि त्यानंतर वाचन वगैरे केलं. त्यानंतर नाश्ता उरकला. आज जेवणामध्ये मी ज्वारीची भाकरी बनवली होती. तर आता पावसाने परत एकदा खूप छान एंट्री घेतलेली आहे आणि दिवसभर असा पाऊस बाहेर चालू आहे. त्यामुळे खूप थंडी वाजत होती, म्हणून मग मी जॅकेट घातलं आणि छान असा गरमागरम स्वयंपाक तयार करायला घेतला. कारण असं पावसाच्या दिवसामध्ये असं गरमागरम खाल्लं ना तर खरंच खूप छान वाटतं आणि अंगामध्ये थोडीफार उष्णता पण येते. तर दररोज चपाती चपाती खाण्यापेक्षा म्हटलं आज आपण मस्त असं ज्वारीची भाकरी बनवूयात. बाहेर मस्त असा रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि असं छान गरमागरम भाकरी खायला ना खरंच खूप छान मजा येते. तर मी आज भाकरीसोबत ना कांदे आणि टोमॅटोची चटणी बनवली होती. तर त्या चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत ना या व्हिडिओमध्येच पुढे शेअर केलेली आहे. तर या भाकरी पण बघा आपल्या किती छान बनतात, एकदम अशा मस्त मुलायम आणि मऊ लुसलुशीत. तर अशा भाकरी वगैरे बनवल्या ना मला तर खरंच भाकरीच खायला छान वाटते चपातीपेक्षा. आणि खास करून बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी ह्या मला जास्त आवडतात. जर काही काही लोक ना सर्व काही मिश्रण एकत्र करून ती भाकरीचं पीठ आणतात, जसं की बाजरी, नाचणी आणि ज्वारी. पण मला ना असं प्रत्येक धान्य हे वेगळं वेगळंच छान वाटतं चवीला, कारण ज्या त्या धान्याची ना वेगळी वेगळी चव असते. तुम्ही वाटलंच तर ना असं एकत्रित धान्य दळून आणण्यापेक्षा एका दिवशी ज्वारीची भाकरी, एका दिवशी बाजरीची भाकरी किंवा एका दिवशी नाचणीची भाकरी, अशा वेगवेगळ्या धान्याच्या भाकरींना तुम्ही वेगवेगळ्या दिवशी करून बघा आणि त्याची चव पण ना अशी वेगळी वेगळी खूप छान लागते. वाटलं तर ना तुम्ही असं दिवस ठरवून करा. तर माझ्याकडे तर ना कंटिन्यूस दररोज रात्री संध्याकाळी जेवताना ना ज्वारीची भाकरी असतेच असते. माझा मुलगा खात नाही तरीही मी त्याला जबरदस्तीने अर्धी तरी भाकरी मी खायलाच लावते, कारण भाकरी ही आपल्या आहारामध्ये खरंच खूप पौष्टिक आहे. तर याचा समावेश ना नक्की करावा. तर इथं बघा आता आपली भाकरी मस्त अशी टम फुगून झालेली आहे आणि ज्वारीची भाकरी ना मला पर्सनली खूप खायला आवडते. त्यामुळं मग मी माझ्यासाठी तर ज्वारीची भाकरी बनवतेच, पण माझ्या मिस्टरांना पण आजकाल भाकरीच जास्त आवडायला लागलेली आहे चपातीपेक्षा. तर म्हणून ते पण आजकाल मला भाकरीच बनव म्हणतात. तर मग माझ्या मुलासाठी वेगळं काय बनवायचं म्हणून मग मी त्याला जबरदस्तीने का होईना अर्धी भाकरी खायलाच लावते आणि त्याच्या पण आरोग्यासाठी हे खूप छान आहे. त्यामुळे मुलांनी पण आपल्या सगळं काही खायला शिकावं. तर बघा इथं आपल्या किती छान पांढऱ्या आणि मस्त लुसलुशीत
भाकरी झालेल्या आहेत. आणि त्यानंतर आता मी भाजीची तयारी इथं केलेली आहे. तर मी आज बनवत आहे कांदे टमाट्याची चटणी. जर घरात भाजीला काहीच नसेल तर हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे. तर याच्यासाठी ना जास्त काहीच करायची गरज नाही. एकदम झटपटीत होणारी अशी ही रेसिपी आहे आणि तुमचा स्वयंपाक पण अगदी चुटकीसरी होतो. तर फक्त 1 किंवा दीड चमचा तेल मी त्या कढईमध्ये टाकलेलं आहे आणि त्यात कांदा परतायला टाकलेला आहे आणि त्याच्यासोबतच मी कढीपत्ता पण टाकलेला आहे. तर कढीपत्ता मी गावाकडून फ्रेश आणलेला होता म्हणून मी टाकला आहे. तर तो ऑप्शनल आहे, टाकायचा किंवा नाही टाकायचा ही ज्याची त्याची इच्छा आहे. तर त्यानंतर असा हा कांदा ना गुलाबी होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मग आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही इथे कांदा छान असा गुलाबी झालेला आहे. त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आणि हे जर आपल्याला लवकर भाजून घ्यायचं असेल, टोमॅटोला आपल्याला जर लवकर मऊ करायचं असेल ना, तर त्याच्यामध्ये ना आपण मीठ टाकायचं. जे मीठ आपण नंतर टाकणार होतो ते आधीच आपण ना चवीपुरतं मीठ असं टाकून घ्यायचं. त्यामुळे आपला कांदा पण लवकर भाजला जातो आणि टोमॅटो पण छान असं एकदम मऊ लुसलुशीत त्याच्यामध्ये शिजून जातात आणि त्यानंतर मग असं परतून घ्यायचं व्यवस्थित. तर 1 ते 2 मिनिटातच आपला छान असं कांदा परतून होऊन जातो आणि मग 1 किंवा दीड चमचा जे छोटा चमचा असतो त्याच्यानुसार लाल तिखट टाकायचं आहे. जर तुम्ही हिरवी मिरची पण टाकून हे करू शकता. आपल्या आपल्या पसंतीनं आहे. हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता किंवा आपण जो घरगुती मसाला करतो, गरम मसाला तो टाकू शकता. पण मला लाल तिखटाचीच कांद्याची चटणी जास्त आवडते म्हणून मग मी लाल तिखट टाकते आणि त्यानंतर मग मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. तर हे कूट ना तुम्ही ओबड-धोबड पण करून टाकू शकता. मी आठवड्याचं कूट एकदम बनवून ठेवते म्हणून मग मी हे बारीक कूट टाकलेलं आहे. तुम्ही असं ओबड-धोबड कुटून पण टाकू शकता. त्याच्याने तर ना खूप छान चव येते भाजीला. आता हे सर्व मिक्स करून ना व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते संपूर्ण असं एकजीव होऊन जातं. तर घरात काहीच भाजीला नसेल ना, तर हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे आणि तुम्ही मुलांच्या टिफिनला पण ही भाजी देऊ शकता. कांदा टोमॅटोची चटणी तुम्ही 1 तिथे 2 भाकरी खाल, इतकी चविष्ट ही चटणी होते. एकदा ना नक्की ट्राय करून बघा. तर मी ना मध्यंतरी 4 दिवस गावी गेले होते आणि मी गावी का गेले होते, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यापूर्वी हे बघा हे म्हणजे माझ्या आईनी माझ्या माहेरवरून दिलेलं आहे. याला आपली आईची मायाच आहे ही. आपण कितीही नको नको म्हटलं आपलं, की हे सामान नको देऊ, ते सामान नको देऊ, तरी आपली आई जबरदस्तीने आपल्याकडे हे सर्व पाठवतच असते. तर तिने बघा उडदाचे पापड, त्यानंतर उडदाची डाळ आणि त्यानंतर हे तांदूळ जे की इडलीसाठी पाहिजे असतात राशनचे तांदूळ, ते शहरामध्ये लवकर अवेलेबल होत नाहीत. म्हणून ते तिने मला गावाकडून पाठवून दिलेले आहेत. त्यानंतर लिंबू, नारळ जे काही शेतात अवेलेबल आहे ना, ते पाठवून दिलेलं आहे. गेले 4 दिवस आपले ब्लॉग नाही आले. तर त्यासाठी एक कारण आहे आणि खरं तर एक म्हणेन मी आनंदाची बातमीच आहे. तर अचानक मला गावी जावं लागलं. तर ज्यांनीही माझ्या बहिणीच्या ढोबळ व्हिडिओ पाहिला असेल, त्यांना ही आनंदाची बातमी नक्कीच कळाली असेल, की मी काय आनंदाची बातमी देणार आहे. तर 2 महिन्यापूर्वी मी माझ्या बहिणीच्या ढोबळ व्हिडिओ टाकला होता आणि आता 2 महिन्यानंतर आमच्या अंगणामध्ये, आमच्या घरामध्ये बाळकृष्णाचं आगमन झालेलं आहे. माझ्या भावाला आणि बहिणीला मुलगा झालेला आहे आणि मी आत्या झाली आहे. शौर्याला भाऊ झालेला आहे. तर ही आनंदाची बातमी मी तुम्हा सर्वांसोबत आज शेअर करत आहे. तर त्यामुळे मला गावी जावं लागलं होतं. तर बाळाला बघायला गेलेली मी आणि तिथे हॉस्पिटलमध्ये वगैरे काही शूट वगैरे करायला परमिशन नसते आणि एवढ्या लहान बाळाचा फेस असं दाखवणं हे मलाही योग्य नाही वाटलं. तर म्हटलं चला असंच आपण बातमी देऊयात तुमच्या सर्वांना आणि शेअर करूयात. तर ही आनंदाची बातमी आज तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे, की मी आत्या झालेली आहे आणि माझ्या भावाला मुलगा झालेला आहे. आणि तुम्हा सर्वांचं आणखीन एका गोष्टीसाठी ना मला खूप खूप जास्त धन्यवाद द्यायचे आहेत. ते म्हणजे आपला जो पौर्णिमेचा व्हिडिओ मी टाकलेला होता आणि शुक्रवारचा व्हिडिओ टाकलेला होता, त्याला तुम्ही खूप खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. खूप छान त्याचे व्ह्यू आलेले आहेत. तुमचा सपोर्ट असाच मला राहू द्या आणि आपलं चॅनेल असंच पुढे जाऊ देत. हीच देवाचरणी प्रार्थना आहे आणि तुमचा सपोर्ट मला असंच मिळू देत. तर आजच्या पुरतं इतकंच. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.